आलाय तुम्ही? मी शुक्रवारी आलो संध्याकाळी. म्हटलं गणपती लक्ष्मी दिवाळीच्या गाड्यांना गर्दी असेल म्हणून म्हटलं एक दिवस अगोदरच निघावं. शुक्रवारीच दुपारीच निघालो. ट्रॅफिक असणार. आणि मला कात्रज जवळ पडतं, पण उलटा गेलो स्वारगेटला आणि तिथं मग कन्फर्म सीटवर बसलो. असं आहे. तर त्यांना मी म्हटलं असं असं, तर मग ते म्हटले चांगला योग आहे, दिवाळी पण आहे आणि वाढदिवसला मी जाऊ शकलो नाही. म्हटलं मग चलाच आता लगेच. परवा पेपरला वाचलं मी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कृतज्ञता सोहळा होता. त्यावेळी पण मला येता आलं नाही. असं म्हणजे आता मुकुंदराव आल्यावर जायचं, पण ओढ कायम आहे, येण्याची ओढ कायम. खरं ते कमी नाही. मी पण हे आले की तुमची चौकशी करतोच. हो. बरं, मिरज आलाय का? मिरज नाही, त्याची माझी भेटच होत नाही. राकेश आहे पण तो जरा पुण्याला गेले. बरं बोलली मला तू बाहेर आहे म्हणजे. बस आणि गया. अच्छा, कुठं आहे? तक्षशिला आता पाकिस्तानात आहे. होय, मी म्हणतोय दोन्ही आपल्याकडेच आहेत वाटतं. तक्षशिला पाकिस्तानात आहे, सियालकोटच्या जवळ. हा, सियालकोट माहित आहे, त्याच्या जवळ आहे ते तक्षशिला. आणि ते जुनं आहे, नालंदा खूप नंतरचं आहे. असं आहे का? आम्ही आपलं शिकवले मुलांना की बौद्ध धर्माची जन्मभूमी भारत आहे आणि त्या धर्माचा अभ्यास करायसाठी परदेशातले लोक आपल्याकडे यायचे. त्यावेळेला नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये ते राहायचे, अभ्यास करायचे. तक्षशिला हे बुद्धांच्याही आधीच आहे. होय, कमाल. बघा, नालंदा तक्षशिला नंतर हजारभर वर्षानं तयार झालेलं. यापूर्वी कधी आला होता मिरज? आला तर थोड्या दिवसापूर्वी. होय, त्याची माझी भेटच होत नाही. नंबर आता मी घेतो आणि फोनवर संपर्क साधतो जरा.